म्हणजे माझा अंदाज चुकीचा नव्हता। निकी आणि सलील भाऊजींमध्ये जे काही आहे ते मैत्रीच्या पलीकडचं आहे। काय? समीरची आई, ज्या मुलीने माझा इतका इन्सल्ट केला त्या निकीला तुम्ही पायघड्या घालून समर्पिता किचन मध्ये बोलवलं पुन्हा? कोणाच्या सांगण्यावरून? बोला ना, कोणाच्या सांगण्यावरून? अर्पिताच्या ना? हा, समीरची आई, ही अर्पिता तुमच्या बर्बादीचं खरं कारण ठरणार आहे। अगं नाही राजसी बाळा, अगं तसं खरंच काही नाहीये। अगं मी खूप भांडले माहितीये तुला, मी अख्खा एक दिवस उपोषण केलं। काय उपयोग झाला? भांडलात, काय उपयोग झाला? सांगा, झाला का काही उपयोग? समीरची आई, हे समीर आणि अर्पिता नसताना मी किती काय काय केलं तुमच्यासाठी। हा, केवढं केलं मी? विसरलात का तुम्ही सगळं? मला ना तुमची भरभराट करायची होती, पण तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये। आता याचे परिणाम भोगायला ना तयार राहा तुम्ही। राजसी, पण मला एक कळत नाहीये, समीरने ती हॉटेलची नोकरी सोडली होती, मग तो परत त्या विराजच्या वाकड्यात शिरला कशासाठी? अर्पितासाठी, अर्पिताच्या माहेरच्यांसाठी। समीरची आई, समीरने ना विराजला डिवचून सापाच्या शेपटीवर पाय दिलाय। आता विराज डंख केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही काहीही करू शकणार नाही। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट तुमच्या बर्बादीसाठी। काय झालं? ही पोरगी सतत माझ्या समीरला कुठल्या ना कुठल्या तरी अडचणीत टाकत असते। काय रागाने काय बघताय माझ्याकडे? तुमच्या त्या लाडक्या सुनेबद्दलच बोलते, अर्पिताबद्दल बोलते मी। वाटलंच आई, मी तरी वेळोवेळी तुला सावध करत असते, पण तुझ्या लक्षातच येत नाहीत गोष्टी। त्या अर्पिताने ना समीरला तिच्या ताब्यात ठेवलंय आई। तू सांगितल्याप्रमाणे निलांबरीला कॉल केलाय मी। आता पुढे काय करायचंय? आता या प्लानचा दुसरा भाग, जी भीती तू निलांबरीला घातलीयस ती प्रत्यक्षात आणायची। अर्पिता मॅडम, आपल्याकडे वेळ खूप कमी आणि भरपूर काम आहेत आपल्याला, त्यामुळे तुम्ही मला आधीच सांगा कुठली कामं आत्ता करायची आहेत, कुठली कामं ऐन वेळेला करायची आहेत। असं नको व्हायला की ऐन वेळेला गडबड होते। हे काय करते निकू? आधीच या दोन घरांमध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत, इतके गैरसमज आहेत, आणि त्यात आता हे जर दोन्ही घरात कळलं तर काय होईल ना याची तर कल्पना सुद्धा करवत नाहीये मला। जे सगळे असतील ना तर काम सोपं पडेल ना आपल्याला। अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अहो काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? मी इतर कोणाला निकी आणि सलील भाऊजींबद्दल नाही सांगू शकत, पण यांना नक्कीच सांगू शकते। हे परिस्थिती समजूनही घेतील आणि त्या दोघांनाही समजवतील। अर्पिता मॅडम, काही टेन्शन आहे का? नाही, म्हणजे मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे। मला तुम्हाला मनीषा, हळू हळू हळू, पडशील 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 पडशील। मनीषा, कशी आहेस तू आणि कधी आलीस? अगं वहिनी, आले काय, निघाले मी, तुला भेटायसाठीच थांबले होते। अच्छा बर, मग मी जातो, तू वहिनीला भेटा। अरे काय रे दादा, बघ ना वहिनी हा असाच छळतो मला। मला आवडतं तुला छळायला। वहिनी, अगं तुला ना काहीतरी दाखवायचंय। काय? हे बघ,
आमच्या ह्यांनी माझ्यासाठी हे मंगळसूत्र केले. अगं सरप्राईज दिलं त्यांनी. छान आहे ग, खूपच सुंदर. मला तर एवढं छान वाटतंय ना. तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय ते. लाजते बघ कशी, लाजते बघ कशी. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय वहिनी. माझ्यामुळे? हो, ते नाही का मी मागच्या महिन्यात भांडण करून माहेरे निघून आले होते. तर तू भांडून आली होतीस? अरे हो दादा, आमच्यात सतत भांडणं व्हायची. मी काही मागितलं ना ते नाहीच म्हणायचे. मग माझी चिडचिड व्हायची. तशी तू हट्टीच आहेस. काय रे दादा तू पण. आता नाही ना भांडत? अरे वहिनीनेच मला समजून सांगितलं की लग्न म्हणजे काय, लग्न टिकवण्यासाठी काय ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. आपल्या जोडीदाराला खूप टेन्शन्स असतात, पण ते कधीच आपल्याला सांगत नाहीत. आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या कष्टामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये आपण त्यांना साथ दिली पाहिजे. हे सगळं वहिनीनेच मला समजून सांगितलं. आणि वहिनी, तू जसं सांगितलंस तसंच मी वागले. आणि बघ, मी न मागता त्यांनी माझ्यासाठी हे मंगळसूत्र केले. बघितलंस, उगाच चिडचिड करत होतीस तू. मनीषा, आपण नवऱ्याला थोडंसं समजून घेतलं ना तर नवरा आपल्याला खूप समजून घेतो. असं रागवून, रुसवून आणि घर सोडून तर काही होत नाही. कळलं? पण ही समीरची अर्पिता आहे. नवरा म्हणून माझं नाव किती अभिमानानं मिरवतात अर्पिता मॅडम. आणि मी मात्र माझ्या नावाचं साधं मंगळसूत्रही त्यांच्या गळ्यात बांधू शकलो नाहीये. चल, मी निघते वहिनी. हो, काळजी घे. आणि भांडू नको परत. हा? नाही भांडणार. किती खुश दिसतेय ना मनीषा. अहो, ते मी मगाशी सांगत होते ना तुम्हाला. आपल्या घरनं आवाज आला का? हो, चल थांबो, इथं इथं थांब. मी जाईन इथे. अगं सोडतो ना. नको, अरे ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स झाले. तर आता आपल्याला कोणी एकत्र पाहिलं तर उगाच इश्यू होईल. मी जाईन. हा